हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप खूप मस्त असाल. मी दीक्षा आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत करते. तर आज व्लॉगची आणि दिवसाची सुरुवात मी धुण्यापासूनच केलेली होती, कारण की महिन्याभराचे कपडे मला धुवून काढायचे होते आणि आज मी फक्त 8 दिवसाचे कपडे धुवून काढलेले आहे आणि ते सुद्धा इतके जास्त होते की मला एकावर एक टाकावे लागले. बरं असो, हे धुणं धुण्यासाठी मला कमीत कमी 2 तास तरी आरामात लागलेले होते. सकाळी उठल्यापासून काहीही न खाता मी धुणं धुतलं. त्यानंतर म्हटलं चला ठीक आहे, एनर्जीसाठी थोडासा चहा वगैरे घेऊया आणि सोबतच थोडेसे बिस्किट वगैरे एन्जॉय करूया. आज मिस्टरांना सुट्टी होती, त्यामुळे मी सकाळचा स्वयंपाक स्किप केला होता आणि नाश्ता फक्त आम्ही चहाच ठेवलेला होता. तसं आज मिस्टरांना सुट्टी होती म्हणून विचार केलता की दुपारी काहीतरी स्पेशल बनवूया म्हणून. बरेच दिवस झाले मी काही स्पेशल बनवलं नाही, त्यामुळे आज काहीतरी बनवण्याचा विचारत होते. आता बघूया, पहिले आपण चहा एन्जॉय करून घेऊया. आजकाल मार्केटमध्ये ना कोथिंबीर खूप सुंदर आणि स्वस्त दरात मिळायला लागलेली आहे. त्यामुळे ना मी विचार केलता की थोडीशी कोथिंबीर वडी वगैरे बनवूया. म्हणून आहे ना मी जास्त क्वांटिटीमध्ये ही कोथिंबीर वगैरे घेऊन आलेले होते. पण कोथिंबीर तर आणायची ठीक आहे, पण याला निसायचं म्हटलं ना तर सगळ्यात जास्त कंटाळा येतो. तुम्हाला माहीतच असेल की मला हे निसायचे वगैरे काम असतात ना, ते अजिबात आवडत नाही. पण ते म्हणतात ना, ज्याचा कटाळा त्याचा वानोळा, तसंच आहे. एक वेळ होती ज्यावेळेस मला कोथिंबीर अजिबात आवडायची नाही. पण आज बघा ना, आज तीच कोथिंबीर मी आवडीनं घेऊन सुद्धा येते आणि आवडीने ती भाज्यांमध्ये वापरत सुद्धा असते. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक अनुभव सांगते मी. लहान असताना आहे ना, मला कोथिंबीर अजिबात आवडायची नाही. कशामध्ये, जर पोह्यामध्ये असो किंवा भाजीमध्ये मला कोथिंबीर दिसली, तर मी डायरेक्ट ती साईडला टाकायची आणि मग ती भाजी किंवा असो पोहे ते मी एन्जॉय करायचे. म्हणजे इतकी ना आवडती होती मला कोथिंबीर. पण आज बघा ना, तीच कोथिंबीर मी किती आवडीने सुद्धा आणते आणि सगळ्यांना खाऊ सुद्धा घालण्याचा प्रयत्न करत असते. बरं असो, गप्पा मारण्यामध्ये ना हे बरंच माझं आवरून गेलेलं होतं. आज स्पेशल काहीतरी बनवण्याचा विचार होता, तर विचार केलता की कोथिंबीर वडी बनवूयात म्हणून. पण नंतर विचार केला की उद्या परवा मला आहे ना हळदी-कुंकू सुद्धा करायचं आहे. तर त्या दिवशी मग मी कोथिंबीर वडी बनवेल असा विचार केला आणि आज जो विचार होता ना कोथिंबीर वडीचा, तो स्किप केला. आज दुपारच्या जेवणामध्ये ना मस्तपैकी मटर पनीर बनवलं होतं. पण प्रथमला ते काही आवडलं नाही. कारण फक्त एवढंच होतं, की घरामध्ये ना संत्री म्हणजे त्याचं आवडतं फळ आणलेलं होतं आणि सकाळपासून त्याचा तोच हट्ट चालू होता, की मला ते खायचं, संत्री खायची, संत्री खायची. पण तुम्हाला एक खरं सांगते, आणि महत्त्वाचं म्हणजे हे एक हेल्दी फूड आहे, म्हणजे एक चांगलं फ्रूट आहे. त्यामुळे मग मी पण त्याला देण्याचा कंटाळा करत नाही. आता तुम्हाला सांगते, संत्री जर तुम्ही लहान मुलांना देत असेल ना, तर फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, उपाशी पोटी अजिबात संत्री कोणीही नाही खायला पाहिजे. इव्हन आपण सुद्धा नाही. कारण की मी कुठेतरी ऐकलं होतं, उपाशी पोटी आपण संत्री जर खाल्ली ना, ती आपली ना अगदी झटकन अशी शुगरची लेव्हल असते ना, ती वाढवते. तर असं मला ऐकायला आलं त्यामुळे ना मी आजकाल प्रथमला आहे ना, म्हणजे दुपारून संत्री देते. सकाळी उठल्याबरोबर मी त्याला अजिबात संत्री खायला देत नाही. म्हणजे दुपारी कसं त्याचं चालूच असतं थोडंफार, हे दे, ते दे, हे दे, ते दे. त्यामुळे ना त्याचं उपाशी पोट राहत नाही आणि अचानक जो शुगर स्पाइक होतो ना, ते सुद्धा होत नाही. त्यामुळे ना तुम्ही जर तुमच्या लहान मुलांना संत्री खायला देत असेल ना, तर उपाशी पोटी अजिबात देऊ नका. हेच मी तुम्हाला सजेस्ट करेल आणि यावरती तुमचं काय ओपिनियन आहे, हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. घरात आहे ना एक तरी नमुना असा असतो ज्याला की साऊथ इंडियन खूप जास्त आवडतं आणि तो नमुना आमच्या घरामध्ये मीच आहे. मला साऊथ इंडियन खूप जास्त आवडतो. पण मी काय केलं यावेळेस आहे ना,
रेग्युलर तांदळाच्या ऐवजी नाचणीची ही इडली बनवण्याचा विचार करत होते. तर मी रेसिपी बघितली होती Instagramवरती, तर तीच फॉलो करते. तर काय करायचं, 1 कप नाचणी घ्यायची, 1 कप आपला जो काही राशनचा तांदूळ असेल तो, अर्धा कप उडदाची डाळ आणि अर्धा टीस्पून इथं मी काय म्हणतात त्याला, मेथी दाणा घेतलेला आहे. बस इतकंच साहित्य लागतं आणि हे सगळं एकत्रित भिजत घालायचं. स्वच्छ धुवून घेतलंय आणि यामध्ये पाणी घालायचं आणि याला भिजत घालायचं. आणि याच्या आधी मी ज्यावेळेस आहे ना ही नाचणीची जी काही इडली आहे ना, ही ट्राय केलती ना, तर त्यावेळेस काय चूक झाली माहिती का? नाचणी आपल्याला आहे ना जास्त वेळ भिजत घालावी लागते. ती जर आहे ना आपण 4-5 तास जर भिजत घातली ना, तर ती व्यवस्थित भिजत नाही आणि दळताना सुद्धा त्याचे जे कण्या आहेत ना, त्या तशाच राहतात. त्यामुळे ना नाचणी कमीत कमी 8 ते 10 तासासाठी आपल्याला मिनिमम भिजत घालायची आहे. तर इथं मी ना 4 ते 5 वाजता आहे ना डाळ, तांदूळ आणि नाचणी मी भिजत घातलेली होती. बरं असो. त्यानंतर आहे ना मला हे झाडांकडेही लक्ष द्यायचं होतं. आज गावाला जाण्याआधी ना हे झाडं मी आणली होती पेट्रोल पंपावरून आणि ही अशीच आहे ना मी पाण्यामध्ये ठेवून गेलेली होती. फक्त मिस्टरांना सांगून द्यायची, की फक्त पाणी बदलून द्या म्हणून 8-1 दिवसामध्ये. तर महिन्यामध्ये फक्त याचे 4 वेळेस पाणी बदललेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात याचे रूट्स तुम्ही बघू शकता आणि हा तुम्हाला दिसतोय ना हा स्नेक प्लांट, याच्या रूट्स बघा तुम्ही किती सुंदर अशा ग्रो झालेल्या आहे. आता हा स्नेक प्लांट आहे ना, हा मातीमध्ये लावण्यासाठी अगदी तयार आहे. पण माझ्याकडे अजून सध्या तरी माती, कुंडी आणि जे काही त्याच्यासाठी लागतं ते साहित्य नाहीये. त्यामुळे मी थोडंसं थांबले. नाहीतर आतापर्यंत मी याला मातीमध्ये लावून दिलं असतं. आणि हो, तुम्हाला जर गार्डनिंग स्टार्ट करायची असेल ना, तर तुम्ही माझ्यासोबत नक्कीच गार्डनिंग स्टार्ट करू शकता. कारण की लवकरच मी गार्डनिंग सुद्धा सुरुवात करणार आहे. आणि हा बघा, हा स्पायडर प्लांट माझा तर खूप फेव्हरेट झालेला आहे. इतका सुंदर दिसतो ना, खूपच सुंदर दिसतो. आणला होता ना, त्यावेळेस हा खूप छोटा होता आणि आता तुम्ही बघू शकता याचे रूट्स वगैरे किती छान असे ग्रोथ झालेले आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगते, स्पायडर प्लांट किंवा हा स्नेक प्लांट आहे ना, हे प्रोपॅगेशनने खूप छान असे ग्रोथ होतात. तुम्हाला जर कुठेही कटिंग्स वगैरे जर सापडली ना, तर नक्कीच घेऊन या. हे एकाचे आहे ना अनेक होण्यासाठी अगदी तत्परच असतात. मी सुद्धा आहे ना ही गार्डनिंग आहे ना कटिंगपासूनच सुरुवात करते. अजिबात नर्सरीतनं पैसे वगैरे खर्च करून मी काही प्लांट्स आणलेले नाहीये. जे कट करून कोणी टाकून दिलेले होते ना, तर अशाच ठिकाणाहून मी घेऊन आलेले. जर तुम्हाला कुठेच नाही भेटल्या ना, तर तुम्ही पेट्रोल पंपावरती नक्कीच बघा आणि ते आरामात देऊन टाकतात. ते अजिबात असं म्हणजे देण्यासाठी मना करत नाही. तुम्ही त्यांना मागितलं ना, ते आरामात देऊन टाकतात तुम्हाला. तुम्ही पेट्रोल पंपावरती नक्कीच बघू शकतात. आणि आत्तापर्यंत मी तुम्हाला जे काही प्लांट दाखवलेत ना, जे माझ्याकडे आहेत ते अगदी लो मेंटेनन्स आहे. त्याला खाद द्या किंवा त्यांचं खूप जास्त मेंटेनन्स करा असं अजिबात नाहीये. फक्त पाणी चेंज करत राहा आणि पाणी चेंज करण्याचं कारणही एकच आहे, कारण की यामध्ये ना जे काही डास वगैरे असतात ना, ते होऊ शकतात. म्हणून आपल्याला फक्त पाणी चेंज करून घ्यावं लागतं. तर इथे ना, हे जे स्पायडर प्लांट आहे ना, याचे जे रूट्स आहेत ते छोटे आहेत आणि माझा जो कप आहे ना, तो खूप मोठा आहे. फक्त मी यामध्ये ना अर्धा कपच पाणी घेतलेलं आहे. कारण की जास्त जर पाणी ठेवलं ना, तर याचे जे काही रूटच्या वरचा भाग आहे ना, तो खराब होऊ शकतो फंगस लागून. म्हणून अर्धा कपच पाणी घेतलंय आणि जितके रूट्स त्यामध्ये जातील तेवढंच घेतलंय. आणि हा जे 2 आहेत ना, हे मला लवकरच आहे ना एका कुंडीमध्ये ट्रान्सफर करायचे. आता बघेल ज्यावेळेस माझ्याकडे माती वगैरे अवेलेबल होईल, त्यावेळेस हे तिन्ही झाडे ना मी छान अशा प्लांटरमध्ये ट्रान्सफर करून देईल. पण आता सध्या तरी यांना असंच आहे ना मी विंडोमध्ये ठेवत आहे. कारण विंडोमध्ये ना खूप जास्त ब्राईट सनलाईट नाही, पण हलकं-हलकं सनलाईट येतच असतं आणि ते आपल्या इंडोर प्लांटसाठी खूपच छान आहे. आणि हे बघा, हे जे झाड आहे ना माझं पुदिन्याचं, हे झाड तुम्ही बघा, जे काही याची खालची पानं होती ना, ती गळून पडलेली आहे आणि फक्त शेंड्यावरती पानं आलेली आहे. तर मी YouTubeवरतीच एक व्हिडिओ बघितला होता. याची प्रूनिंग वगैरे जर केली ना, तर खालची जी काही पानं आहे ना, ती छान येतात आणि आपलं जे झाड आहे ना, ते छान असं भुशी दिसतं. म्हणून आहे ना, मी याचे जे काही टॉप आहे ना, ते कट करून टाकणार आहे. हो, मला करण्याचा तर जीव होत नाहीये, पण काय करावं आपल्याला आहे ना, उंच झाड नाही, जास्त पालवी आलेली झाड पाहिजे. म्हणून याचा टिप आहे ना, आपल्याला कट करून घ्यावा लागतोय. तर इथं मी याचे टिप कट करून घेतलंय आणि तुम्हाला दाखवते सुद्धा मी. याचे जे काही खालचे पोर्शन आहे ना, ही जी खालची दांडी म्हणजे ते रूट, तर इथे तुम्हाला दाखवते मी. अगदी छोटी-छोटी आहे ना, झाडांची जी काही पानं आहे ना, ती आलेली आहे आणि हीच पुढे चालून आहे ना, आपलं जे झाड आहे ना, ते मस्त टवटवीत करायला मदत करतील. आणि जर तुम्ही फक्त टीप ठेवली ना, तर आपलं झाड आहे ना, फक्त उंचची उंच होत जाईल आणि त्याला पालवी फुटणार नाही. म्हणून ही कटिंग करणं खूप जास्त गरजेचं होतं. आता महत्त्वाचं म्हणजे मी खूप काही असं प्रोफेशनल गार्डनिंग नाहीये. मी फक्त जे काही YouTubeवरती असो किंवा Googleवरती जे काही सर्च केलंय त्याच्याच बेसिसवर तुमच्यासोबत हे शेअर करते आणि मी सुद्धा हे एक्सपेरिमेंट करते. बघूयात आता हे एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होतं का नाही.
आता अजून एक महत्त्वाचं आणि माझं सगळ्यात जास्त आवडीचं झाड मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे माझा मनी प्लांट. हा सगळ्यात सुरुवातीला लावलेला मी मनी प्लांट आहे आणि तुम्ही बघू शकतात किती छान याची ग्रोथ झालेली आहे. म्हणजे ज्यावेळेस मी हे लावलं होतं ना, त्यावेळेस अक्षरशः याला फक्त 4 ते 5 पानं होती आणि आज बघा हे किती सुंदर दिसतंय. लवकरच मला सुद्धा याला आहे ना, एका छानशा पॉटमध्ये ट्रान्सफर करायचंय. पण अजून सध्या आहे ना, माझ्याकडे माती वगैरे अवेलेबल नाही म्हणून थोडंसं पेंडिंग आहे. पण बघू शकतात हे झाड इतकं सुंदर दिसतंय ना, खूप सुंदर दिसतंय. आता कळायला लागलं जे काही गार्डनर असतात ना, ते गार्डनिंग करण्यामध्ये इतके खुश का असतात. कारण की हे झाडे ना, फक्त दिसायला सुंदर नसतात, मनालाही खूप आनंदित करून ठेवतात. बरं असो, संध्याकाळी मला हळदी-कुंकूसाठी जायचं होतं, तर त्याचीच इथं तयारी चाललेली होती. तर आजचा व्लॉग मी इथंच संपवते. कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग व्लॉगसह आणि हो, मला आहे ना थोडीशी सर्दी झालेली आहे, त्यामुळे माझा आवाज थोडासा असा विचित्र येतोय. त्यासाठी मनापासून खूप सॉरी. भेटूयात अजून एका व्लॉगसह. बाय बाय.